व्यासपीठावर सर्व जमलेले माजी सैनिक तसेच समृद्धी सचिन खांदवे, इंडियन नेव्ही मध्ये जॉईन झाली तर झाली, पण एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये तिने दुसरा क्रमांक पटकावला ही खूप अभिमानाची बाब आहे। विशेष म्हणजे मी स्वतःहून बोलायला का आलो याचं मला म्हणजे सांगायचं आहे थोडक्यात। आज या लोहगाव धानोरी परिसरामध्ये खांदवे परिवार असेल किंवा टिंगरे परिवार असेल, यांना आपण ओळखतो फक्त गुंडापती म्हणून, आणि त्या अनुषंगाने आज त्या पालकांनी त्यांच्या मुलीला शिक्षण देऊन इंजिनियर न बनवता किंवा डॉक्टर न बनवता हे बनवू शकले असते ते, पण त्यांनी हे न करता आपल्या मुलीला देश सेवेसाठी प्रेरित केले आणि भारतीय नौसेनामध्ये तिला भरती केलं। खरंच सचिन खांदवे साहेबांना मी तुम्हाला सल्यूट करतो। आपण सर्व जणांनी त्यांचा टाळ्या वाजवून, खूप जोरात टाळ्या वाजवून त्यांचा सन्मान करायचा आहे। आजकालच्या या वातावरणामध्ये आपण मुलीला कसं बघतो, थोडक्यात म्हणजे तिचं शिकवायचं, तिचं लग्न करायचं, बस आपली ड्युटी पूर्ण झाली, पालकांचं कार्य कर्तृत्व पूर्ण झालं। पण असं न करता तुम्ही तुमच्या मुलीला देश सेवेसाठी, देशासाठी दान केले, हे खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि या लोहगाव परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना सुद्धा खूप अभिमानाची गोष्ट आहे। मी देखील बॉक्सिंग क्षेत्रामध्ये मी कोच आहे, माझा बॉक्सिंग क्लब आहे। माझ्या स्वतःच्या 2 मुली आणि 1 मुलगा, तिघही बॉक्सिंग खेळतात। दोन्ही मुली माझ्या राष्ट्रीय खेळाडू आहेत। एक मुलगी माझी 2018 मध्ये भारतीय संघात होती। तर माझंही हेच म्हणणं आहे आणि तर जमलेल्या सर्व मंडळीनं सुद्धा हे लक्षात ठेवावं की मुली कुठल्याही क्षेत्रामध्ये पाठीमागे नसतात। त्यांना रोजगार सगळे हो का, डॉक्टर बनतात, इंजिनियर बनतात, हे सगळेच बनतात, कोणी शिक्षक बनतं, पण तिथे देश सेवेचा प्रश्न येतो। तुम्ही तुमच्या मुलांना देश सेवेसाठी तुम्ही प्रेरित करता, देश सेवा करण्यासाठी त्यांना सैन्यामध्ये पाठवता, हे खूप कमी लोक आहेत असे। आपण सैनिक आहोत, आपणही बरेच आपले पाल्य सांगतो जायला की आर्मीमध्ये जावा, अधिकारी बना, पण होत नाही 100%। पण एक सिव्हिल माणसानी, एक शेतकरी माणसानी आपल्या मुलीला प्रेरित करून भारतीय नौसेनेत पाठवलं, आपल्या हिंदुस्थानाचं समुद्र किनाऱ्यावरती रक्षण करणार आहे ती डोळ्यात अंजन घालून। त्यामुळे क्रीडा क्षेत्र असेल किंवा डिफेन्स मध्ये करिअर करण्यासाठी असेल, असं वेगळं काहीतरी निवडावं, असं मी इथं जे जमलेले मुलं आहेत किंवा जमलेले जे पाल्य आहेत त्यांना मी सांगेल की आपण मुलांना काही वेगळं करण्याची प्रेरणा द्या। या जगामध्ये खूप काही करण्यासारखं आहे। क्रीडा क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल किंवा हे आपलं सैनिक मध्ये करिअर करण्यासारखं असेल, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत। तर मी एवढंच या अनुषंगाने मी समृद्धीचं खूप खूप अभिनंदन करेल। खूप मोठी हो, सैन्यामध्ये खूप प्रमोशन घे आणि आपल्या चरित्राला कुठेही डाग लागून देऊ नकोस, एवढी मी तुला इच्छा करेल। खूप मेहनत कर, खूप मोठी हो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। काळे साहेब, मनापासून धन्यवाद। या